आवाजांचा बादशाह रत्नाकर आवसेकर यांची भाषण कला क्लासेस फक्त 8 दिवसात शिका भाषण कला. दररोज 2 तास, 8 दिवस दररोज 2 तास. आमचा पत्ता रत्नाकर आवसेकर भाषण कला क्लासेस, गांधी मार्केट, लातूर. चला, प्रवेश सुरू झाला. नमस्कार मित्रांनो, रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल, आपल्या चॅनलला मोठं करत असल्याबद्दल सर्वांचे आभार. आणि मित्रांनो, आजपर्यंत आपण म्हणत होतो बीडचा बिहार झाला, बीडचा बिहार झाला, परळीचा बलुचिस्तान झाला. आता मी म्हणतोय बीडचा बिहार, परळीचा बलुचिस्तान, लातूरचा तालिबान. मित्रांनो, मी लातूरचा आणि लातूरच्या पोलीस अधीक्षकांचं मी याकडे लक्ष वेधितो. गेल्या 15-20 दिवसापासून, या 3 महिन्यापासून लातूरचा क्राईम रेट वाढलेला आहे. याकडे मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं लक्ष वेधू इच्छितो. मित्रांनो, आमच्या लातूरला शैक्षणिक वारसा आहे, शिक्षणाची पंढरी. पुण्यानंतर जर कोणतं शिक्षणातलं माहेरघर असं तर लातूर आहे. आज मुंबई पुण्याचे विद्यार्थी लातूरमध्ये शिकण्यासाठी येतात. आज लातूरला जसं भुसारलेन आहे, जसं तूरडाळीचे कारखाने आहेत, लातूरच्या आसपास जसं साखर कारखान्याचं जाळं अमित देशमुखांनी, विलासरावांनी विणलेलं आहे. आता मित्रांनो, त्याच्यात सगळ्यात महत्वाची भर म्हणजे शैक्षणिक पॅटर्न लातूर बनतोय. लातूरचं कोट्यावधीचं अर्थकारण ट्युशन एरियावर चालतंय. ट्युशन एरियातले भाव गगनाला भिडलेले जमिनीचे. असं माझं प्रगतशील लातूर आहे. कोणी सहज म्हणतं की अरे मुलं लातूरला शिकायला, मग चांगलं शिकत असेल, एवढा विश्वास या लातूर बद्दल आहे. आणि या लातूरला तर दृष्ट लागते. बीड जिल्ह्यात क्राईम, संतोष देशमुखची हत्या, महादेव मुंडेची हत्या, कितीतरी आतापर्यंत लोक गायब झालेले आहेत. आपण सारखं कोसत होतो बीड 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 बीड. पण आता बीड नंतर जर कुणाचा नंबर लागतोय तर लातूरचा नंबर लागतोय. मित्रांनो, हे मी गबाळ चाललेले सोबत, बाळ विस्तारा सोबत आहे माझ्या, बाय प्रूफ बोलतोय रत्नाकर आवसेकर. किती क्राईम वाढतोय. लाखोचा गुटखा, औषध पोलिसांचा छापा, लाखोचा गुटखा केला जप्त. सोमवारी 2 ठिकाणी छापा टाकला. अवैध गुटखा, नशेच्या गर्दीत इथली ट्युशन एरिया आहे, नशेच्या गर्दीत इथला तरुण आहे. म्हणून लातूरचा क्राईम रेट वाढतोय. मित्रांनो, मुख्यमंत्र्यांचं मी लक्ष वेधितो, गृहमंत्र्यांचं मी लक्ष वेधितो, आणि लातूरच्या पोलीस अधीक्षकांचं आणि तत्कालीन सगळ्या आत्ता असलेल्या, हयात असलेल्या, आता कामावर असलेल्या, रुजू असलेल्या सर्व पोलिसांचं, इन्स्पेक्टरचं, सब इन्स्पेक्टरचं, सर्वांचं मी लक्ष वेधितो की लातूरचा क्राईम रेट वाढतोय. मित्रांनो, औषध पोलिसांचा छापा, लाखोचा गुटखा केला जप्त. झालं. मित्रांनो, एक शिक्षक लातूरला आला. विवेकानंद चौकात त्या पोलिसात गुन्हा नोंद झालेला आहे.
मोबाईल आणि पैशासाठी एका शिक्षकाच्या छातीत चाकूने भोसकून खून केल्याची घटना नांदेड रोड परिसरात मारवाडी स्मशानभूमीच्या समोर दुपारी 3 ते 3:15 दरम्यान घडली. परमेश्वर बाबू बिरादार वय 30 यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं की मयत रामेश्वर बिरादार वय वर्ष 32 सावरगाव लातूरात काही कामानिमित्त हा शिक्षक इथं आलेला होता. शुक्रवारी दुपारी 3 वाजता मेघराज नगर शाहू चौकात परिसरात त्याचे कोणाकडून पैसे त्याजवळ होते. त्याजवळ मोबाईल होता आणि त्याच्या पाठीशी काही गुन्हेगार लागले. मयत रामेश्वर बाबू बिरादार हा देवणी तालुक्यातील पंढरपूर गुरधाळ येथील एका संस्थेवर कंत्राटी शिक्षक होता. मित्रांनो, शुक्रवारी गावाकडून तो लातूरात आला. कामानिमित्त तो काम झालं. शाहू चौकामध्ये मेघराज नगर भागात गेला आणि तेथे आरोपी आशिष शिंदे व त्यांच्यात बाचाबाची झाली आणि आरोपीनं त्यांच्यावर चाकूचा वार केला. मित्रांनो, हे बघा काय, मग आम्ही लातूरचा तालिबान होतोय म्हणलं की लातूर मध्ये ज्यांना मतांचं राजकारण खेळायचंय, मतांच्या गणिता घालायच्या आहेत, ते म्हणतात लातूरला बदनाम, लातूरला बदनाम. जसं इतक्या दिवस बीडला बदनाम, बीडला बदनाम म्हणतच होते आमचे मित्र धनंजय मुंडे साहेब की बीडला बदनाम केलं जाते. पंकजाताई म्हणत होत्या बीडला बदनाम. अजूनही तिथं रोज क्राईम चालू आहे. कालचीच घटना आहे. खोक्या भोसलेच्या घरात घुसून 3 महिलावर कुऱ्हाडीने 15 जणांनी हल्ला केलेला आहे. झापेवाडी येथे शनिवारी रात्री 11 वाजता 15 जण त्या 3 महिलावर तुटून पडलेले. पारधी समाजाचा खोक्या परिवार आहे की तुम्ही इथं कसं राहताय म्हणून. अरे ही मारायची पद्धत. खोक्या भोसले कोल असेल, तो डाकू असेल, लुटारो असेल, त्यांना मारामारी केल्या असतील, त्याच्यावर गुन्हे असतील, तो अटक आहे, त्याच्यात त्याला सजा, त्याला काय व्हायचे ते होईल. पण त्याच्या बायकांनी काय केलेलं आहे, त्याच्या घरातल्या माता भगिनी महिलांनी काय केलेलं आहे, आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे. मित्रांनो, जेवढ्या बीडचं बोलावं त्याच्यापेक्षा जास्त भयानक आता लातूरचं बोलण्याची पाळी आलेली आहे. मित्रांनो, मला अजून एक दाखवतो. हे झालं खोक्या भोसले. खोक्या भोसलेच्या 3 महिलांना मारहाण, डोकी फोडलेली आहे त्यांची. पुन्हा लातूरचं उदगीर, लातूर जिल्ह्यातली घटना आहे. उदगीरची घटना. 3 चोरट्याकडून 11 दुचाकी जप्त केलेल्या आहेत. 7,60,000चा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे. म्हणजे दुचाकी चोर लातूरात, खून करणारे खुनी लातूरात, ड्रग सप्लाय करणारे ड्रग स्मगलर, ड्रग पेडलर लातूरात, नशेचा, अफूचा, चरस, गांजाची तस्करी करणारे लातूरात, चोरून दारू विकणारे लातूरात, चोरून मटका लावणारे लातूरात, अवैध धंदे. इकडे आपण म्हणतो की पोलीस हप्ते घेतात, पोलिसांचे हप्ते चालू आहेत, करोडो रुपये कमवले. अरे कमवा बाबानो, पण लातूरचं नाव बदनाम होत आहे. दररोज एक बातमी आहे लातूर बद्दल. पुढं आम्ही बोललो की लातूरला बदनाम केलं जात आहे. बीडवर बोलत होतं, भले बीडला बदनाम केलं जात आहे. आणि म्हणून मी म्हणतोय की बीड बिहार, परळी बलुचिस्तान, लातूर तालिबान. तालिबानी राज्य इथं गुंडांचं राज्य सुरू झालेलं आहे. चौकात चौकात दाढीवाले गुंडांचे मोठे मोठे डिजिटल लावलेले असतात. काही माता भगिनी म्हणल्या आम्हाला ते पाहिल्यानंतर किळस वाटते, किळस. एवढे घाणेरडे चेहरे रंगी बेरंगी करून, वाकडे तिकडे केस करून, गॉगल काय, हे काय, आता मोबाईल काय, एवढ्या अशा कसल्या एवढ्या वाकड्या दाड्या काय, मिशा काय, सगळ्या लातूरचं विद्रुपीकरण करून टाकलंय. याकडे महानगरपालिका दुर्लक्ष आहे, कारण महानगरपालिकेला वाली नाही कोणी. लातूरच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा गुंड पाळून ठेवलेले. प्रत्येक नेत्याकडे गुंड आहेत, भाई आहेत, दादा आहेत. आणि जेवढा मोठा भाई, जेवढा मोठा क्राईम करणारा, तेवढाच नेता त्याच्यावर जास्त प्रेम करणारा.
आणि म्हणून ही गुंडगिरी पोचते आहे. म्हणून म्हणतो मी लातूर तालिबानी राज्य व्हायला लागलेलं आहे. उदगीरमध्ये 11 दुचाकी जप्त केल्या, 7 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. मित्रांनो, किती म्हणून बातम्या सांगू मी तुम्हाला. आता प्रेमात अडथळा म्हणून पतीवर प्रियकराचा चाकवा. मित्रांनो, माडा कॉलनीची ही घटना आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की दीपक दत्तू खेडे यांनी दिलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की आरोपी अविनाश सूर्यवंशी राहणार वलांडी तालुका देवणी जिल्हा लातूर यांच्या फिर्यादीचा मावस भाऊ सचिन सूर्यवंशी यांची पत्नी भक्ती हिच्याबरोबर प्रेम प्रकरण आहे. हे प्रेम प्रकरणाची घटना आहे. पण ते घटना प्रेमाची असो, हव्या पैशाच्या लुटारूची असो, हव्याच्या असो, मोटरसायकल चोरीची, पण तो क्राईम आहे ना. क्राईम वाढतोय. आम्ही लातूरची बदनामी नाही करत, आम्ही फक्त डोळे उघडतोय की लातूरला जे शिक्षणाची पंढरी म्हणून लातूर एवढं नाव गाजवत आहे, लातूर एवढं नाव करतंय, त्या लातूरला दृष्ट नका लावू बाबा. कारण 40 वर्षापासून आम्ही हे लातूरचं वैभव जवळून डोळ्यानं पाहिलेलं आहे. विलासरावजी देशमुख सरपंच असल्यापासून ते मुख्यमंत्री होईपर्यंत, शिवराज पाटील नगरसेवक नगराध्यक्ष असल्यापासून, म्हणजे महान नगर परिषद मध्ये असल्यापासून ते देशाच्या लोकसभेचे सभापती असल्यापर्यंतचा संपूर्ण राजकीय इतिहास इथला संपूर्ण माहिती आहे आम्हाला. इथं विरोधक सुद्धा बापूसाहेब काळदातेंसारखे होते. विरोधक सुद्धा माजी खासदार गोपाळराव पाटील साहेबांसारखे. अत्यंत चारित्र्य संपन्न हे लातूर गाव. लातूर सर्व बाजूने संपन्न आहे, पण ह्या लातूरला आता क्राईम रेट वाढतोय. दररोज एक खून, भ्रष्टाचाराची प्रकरण, गुटखा, गांजा, चरस, स्मगलिंगचा माल जप्त केला जातोय, पकडल्या जातात गाड्या. आता परवा एका भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या त्या ठिकाणी एक मर्डर झाला सोलापूरचा. तो आरोपी कुठे रेणापूर कडले, लातूर जिल्ह्यातलेच. काय चाललंय? प्रेमात अडथळा म्हणून पतीवर प्रियकराचा चाकू हल्ला. लातूरचं परवाचं प्रकरण, ते भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या कार्यक्रमाला ते इथं आले होते. सोलापूरचा तरुण, त्याची खून. त्याचा तरी काय, तो काय फार धुतल्या तांदळासारखा नव्हता. त्याचे अनेक क्राईम रिपोर्ट आहेत, त्याच्यावर अनेक केसेस आहेत. तो हद्दपार असा काय बराच काय प्रकार आहे त्याचा. तो गेल्यामुळे तिकडे बऱ्याच लोकांनी म्हणले आता आम्हाला थोडा मोकळा श्वास घ्यायला लागले, कारण गुंडगिरी वाढतीये. आमचा सांगायचा मतलब म्हणजे गुंडगिरी, क्राईम. मग तो कर्नाटकातला येऊ, सोलापूरचा येऊ, राज्यातला येऊ, परजिल्ह्यातला, पण लातूरात येऊन क्राईम का होतोय याच्याकडे जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे. 8 लाखाच्या गुटख्यासह 2 वाहने जप्त. बघा, मी म्हणलो ना, तरुण का बिघडतोय? कारण तरुण लातूरात येतोय शिक्षणाच्या निमित्तानं. नंतर त्याला हळूहळू सिगारेटचं व्यसन लागतंय, नंतर तो गुटख्याकडे जातोय, नंतर तो दारूकडे जातोय. आणि गुटखा बंदी असली, गुटखा मिळत नसता तो चोरून गुटखा घेण्याची त्याची सवय झालेली आहे. आणि इथल्या लोकांना, इथल्या काही ठराविक लोकांना या गुटख्याच्या धंद्यातून लाखो रुपयाचा नफा आहे. मित्रांनो, एवढी भयानक परिस्थिती ह्या लातूरची होती. 8 लाखाच्या गुटख्यासह 2 वाहने जप्त, 19 लाखाचा गुटखा जप्त, 19 लाखाचा गुटखा जप्त. चोरट्या मार्गाने विक्री करत, वाहतूक करत असताना 2 वाहने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केली. त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे पोलिसांचं. तर बाबांनो, फक्त हे अभिनंदन करून तुमचं कौतुक करून आमचं भागणार नाही. या तरुणांच्या हातात गुटखा नाही गेला पाहिजे, याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार. 19,29,000 रुपयाचा गुटखा त्यांनी जप्त केलेला आहे.
मित्रांनो, देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा लावण्यात आला आणि त्यावर 2 गुन्हे दाखल करण्यात आले. एक 7 लाखाचा 7,79,000 आणि एक दुसरा गुटखा 11,50,000. 2 4-चाकी वाहनं, त्यामध्ये हा गुटखा भरलेला. 29,270 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी आझम शेख रेणापूर, रिहान कुरेशी रेणापूर, दिलदार सय्यद सनतनगर लातूर हे गुन्हेगार. आणि आम्ही सगळ्या गावात डंका पिटतो की माझं लातूर, सुंदर लातूर. म्हणजे लातूरला गुन्हेगारी घडत नाहीये असं कोण म्हणताय? अमित देशमुख साहेब म्हणतायत. म्हणजे लातूर फार. अमित देशमुख आमदारांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. माजी मंत्री, आमदार आणि लातूर जिल्ह्याचे माजी मंत्री अमित देशमुखांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे की लातूरचा क्राईम रेट का वाढतोय याचा जाब आमदार म्हणून त्यांचं काही कर्तव्य आहे. पण आता तुम्हीच जर काही गुंड पोचले असतील, तुम्हीच जर काही अवैध धंदे करणारे लोक पोचले असतील, तर या गुंडावर लगाम घालणारे कोण? आमचे अजित पाटील कवेकर भाजपचे आहेत. त्यांच्याजवळ 2-4 गुंड आहेत असे पाळलेले कवेकरांजवळ. इकडे संजय बनसोडेंजवळ 2-4 गुंड आहेत. इकडे अभिमन्यू पवाराजवळ 2-4 गुंड आहेत. इकडे रमेश कराड आमदारांजवळ 2-4 गुंड आहेत. प्रत्येकानं जर अशी गुंड पोचले तर लातूरचा क्राईम रेट 100% वाढणार आहे मित्रांनो. आणि यामध्ये पुन्हा काही दिवसानं बीड नंतर नंबर जर कुणाचा घ्यावा लागेल तर लातूरचा घ्यावा लागेल. मी पोटतिडकीनं बोलतोय मित्रांनो. मी कशासाठी बोलतोय तर फक्त लातूर माझं चांगलं लातूर, स्वच्छ लातूर, सुंदर लातूर, हरित लातूर. त्या हरित हा विषय सरकारचा, त्या हरित करेल नाही तर वाढवण करेल ते सरकार बघेल. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुन्हेगारीपासून दूर असलेलं लातूर हे मला सगळ्यांना मिळून घडवायचं आहे. आणि म्हणून हा प्रयत्न आहे मित्रांनो. त्यामुळे कुठल्या वैयक्तिक आमदाराने कधी राग घेऊ नये स्वतःबद्दल, किंवा आम्ही त्यांचं नाव घेतलं म्हणून त्यांना काही राग यायची गरज नाही. कारण तुम्ही थोडस तुमच्या आजूबाजूला फिरून बघा की आपण किती गुंड पाळलेले. त्या गुंड पुंडांना आश्रय देणं बंद करा. आमदार अमित देशमुख, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संजय बनसोडे, आमदार संभाजीराव पाटील लंगेकर, बघा तुमच्या बाजूबाजूला किती गुंड पुंड आहेत निलंग्यात पाळलेले. कसे कसे तिथे प्लॉटिंगचे व्यवहार चालू आहेत, कसा तिथं भ्रष्टाचार चालू आहे, कसा तिथं अधिकाऱ्यात दाब दडप चालू आहे, कसे हप्ते चालू आहेत बघा जरा. आता निवडणूक आला की सगळे आपापलं सत्ता तिथं आणण्याचा प्रयत्न करणार, पुन्हा गुंडांना तिकीट देणार. ह्या सगळ्या आमदारांना मी बोलतोय, सगळ्या गुंडांना हे लोक पोचतात आणि पुन्हा ह्याच गुंडांना नगरसेवक करतात, आपल्या टाळक्यावर बसवतात आणि पुन्हा भ्रष्टाचारातून गुन्हेगारी वाढायला लागते. 19 लाखाचा गुटखा जप्त. अजून एक घटना लातूरची, फ्रेशर पार्टी. आता तरुणांमध्ये एक फॅड निघालेलं आहे, फ्रेशर पार्टी. कॉलेजमध्ये नवीन तरुण आले की फ्रेशर पार्टी केली जाते, सगळ्यांची ओळख व्हावी, हे व्हावी. त्याच्यातून खून झालाय मित्रांनो. भांडणाची कुरापत, बागील भांडणाची कुरापत आहे. लातूर शहरात गेल्या 15 दिवसापूर्वी गुन्हेगारीचं तोंड वर काढलेलं आहे मित्रांनो. अहिल्यादेवी होळकर चौकात मध्यरात्री 1:30च्या सुमारास प्रवासी घेतल्याच्या कारणाने 2 रिक्षा चालकांनी एकाचा खून केला. त्यानंतर एका शिक्षकाकडून पैसे व मोबाईल काढून घेण्यासाठी खून झाला. चाकूने भोसकून मेघराजनगर मध्ये खून झाला. महाविद्यालयीन तरुणाच्या मारहाणीत उपचार घेणाऱ्या तरुणाचा खून झाला. मागील 15 दिवसात कायदा व सुव्यवस्था ढाब्यावर बसलेली आहे. पोलीस फक्त गाड्या पकडण्यात, फुर्र शिट्टी वाजवण्यात, दंड वसूल करत ह्याच्यातच बेजार. या क्राईम कडे कोण बघणार आहे? म्हणून माझं मुख्यमंत्री, पोलीस अधीक्षक, सर्व खात्यांना माझे कळकळीची विनंती की आपण याकडे लक्ष घाला. कारण लातूरचं नाव जर असं बदनाम झालं
तर याचा ऑटोमॅटिक परिणाम लातूरच्या शिक्षण पंढरीवर होणार. आज जे बाहेर राज्यातले, बाहेर शहरातले, बाहेर ग्रामीण अजून कुठूनही शिक्षक इथं ट्युशन एरियात घेऊन आज आपलं वर्चस्व निर्माण करतात आणि त्यांच्याकडे सुद्धा बाउन्सर आहेत. कमाल वाटली मला. ट्युशन एरियात ट्युशन घेणाऱ्या शिक्षकांनी अंगरक्षक पाळलेले, एवढे मोठे झाले. म्हणजे फक्त लातूर लातूर लातूर, विकास विकास. कशाचा विकास? हा विकास आहे? अमित देशमुखांनी लक्ष देऊ नये इकडे. प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक आमदारांनी आता हे क्राईम रिपोर्ट कमी झाला पाहिजे. ज्यावेळेस मी अजून 1 महिन्यानं ह्याच्यावर व्हिडिओ करेल क्राईमवर लातूरच्या, तर मला याच्यात क्राईम रेट हा कमी दिसावा, ही माझी कळकळीची सगळ्या आमदारांना विनंती. मित्रांनो, आपलं कडवड बोलणे, स्पष्ट बोलणे, सकाळचा भोंगा हा कुणाचाही नाही, ना पक्षाचा, ना झेंड्याचा, ना व्यक्तीचा, ना नाही त्याचा. मी हे काम करताना माझा स्वतःचा सुद्धा नाही. मला फक्त एवढं माहिती आहे की ही जनता जनार्दन आणि हे माझे युट्यूब पाहणारे प्रेक्षक यांच्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. सत्य तेच मी बोलणार. कोणाला रागाला फरक पडत. चौघांच्या मारहाणीत महाविद्यालयीन तरुणाचा मित्र, कितीतरी मी तुम्हाला सांगू, गबाळ आहे गबाळ. त्यामुळं मन व्यथित होऊन म्हणावं लागायलंय, बीडचा बिहार, परळीचा बलुचिस्तान, लातूरचा तालिबान. तुमचं मत काय? अवश्य नोंदवा. योग्य वाटलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत राहा रत्नाकर औसेकरचा सकाळचा भोंगा. धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.